छत्रपती संभाजीनगरमध्ये कचोरीत उंदराच्या लेंड्या सापडल्यानं एका ग्राहकाचा संताप अनावर झाला, तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात बिर्याणीच्या भातात चक्क उंदराचा वावर पाहायला मिळालाय। आणि त्यामुळे हा किळसवाणा प्रकार नेमका कसा सुरू होता, या हॉटेल चालकांवर काय कारवाई करण्यात आली आहे, पहा या रिपोर्टमधून। कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिक संतप्त। एका कचोरीमध्ये नाही 4-5 कचोऱ्यांमध्ये निघाले, त्यांना आम्ही आणून दाखवलेले। दुकानदाराचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। पाहिलं, एकीकडे कचोरीत उंदराच्या लेंड्या आणि दुसरीकडे बिर्याणीच्या भातात उंदराचा मुक्त संचार। हा किळसवाणा प्रकार आपल्याच राज्यातला आहे। एकीकडे एफडीएनं अन्नातील भेसळी विरोधात मोहीम उभारलेली असताना दुसरीकडे राज्यात खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वैजापूर शहरात वडिलांनी मुलासाठी आणि कुटुंबियांसाठी मिठाईच्या एका दुकानातून 5 कचोऱ्या खरेदी केल्या होत्या। मात्र घरी गेल्यानंतर त्यातील सर्वच कचोऱ्यांमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्यानं वडिलांचा संताप झालाय। नेमकं काय घडलंय ऐका। कचोरी घेऊन गेल्यावर कचोरीमध्ये उंदराचे लेंडी निघालेले। एका कचोरीमध्ये नाही 4-5 कचोऱ्यांमध्ये निघाले, त्यांना आम्ही आणून दाखवलेले। दुसरीकडे नालासोपाऱ्याच्या वाकणपाडा परिसरात तबेला चहा जमजम बिर्याणी सेंटर मध्येही असाच किळसवाणा प्रकार घडलाय। बिर्याणीसाठी शिजवलेल्या भातात बसून उंदीर चक्क भात खाताना दिसतोय। ये देखो इनकी गंदगी, ये आदमी को खिलाते हैं। देखो चूहा खा रहा है चावल, यही राइस बना के आदमी को खिलाते हैं, आदमी मर जाएगा। ये होटल है तबेला वागनपाड़ा का। ये देखो इनकी गंदगी, देखो चूहा चावल में बैठा है, खोल के ऐसे गए हैं। हेच ते हॉटेल आहे तबेला चाय झमझम शीख कबाब। याच ठिकाणचा जो व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये जो उंदीर आहे तो भातामध्ये बसला होता। एकत्र पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार काय, या सर्व गोष्टींना बोलण्यासाठी या दुकानाचे मालक माझ्या सोबत आहेत। एक्चुअली वो जो आप वीडियो देख रहे होंगे जिसमें राइस में चूहा बैठा हुआ है, वो हमारी सफाई करके चीजों को बाहर फेंकने के लिए डस्टबिन में रखा था। हमारा किचन अंदर है और खाना हम 7 बजे के बाद चालू करते हैं। तर हे होतं हॉटेल चालक आणि यांचं म्हणणं आहे की तो राईस जो आहे तो फेकण्यासाठी काढला होता, मात्र त्यामध्ये उंदीर आला आणि त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेला आहे। दरम्यान वैजापूरमध्ये कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याची बातमी साम टीव्हीनं लावून धरल्यानं एफडीएनं संबंधित मिठाईच्या दुकानावर कारवाई केली आहे। सध्या तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्र हाती घेतल्यापासून कारवाईचा धडाकाच सुरू केलाय। एफडीएची पथकं दररोज राज्याच्या विविध भागात धाडी टाकत असून भेसळयुक्त अन्न पदार्थ नष्ट करण्याचं आणि परवाने रद्द करण्यासारख्या कठोर कारवाया होत आहेत। या कारवाईपासून मोठे ब्रँडही सुटलेले नाहीत, मात्र छोट्या मोठ्या दुकानदारांनी ग्राहकांच्या आरोग्याशी असाच खेळ सुरू ठेवला आहे। त्यामुळे एफडीएनं यांच्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण प्रश्न हा नागरिकांच्या जीवाचा आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही मराठी।